श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन जगत असताना आपल्या जीवनात आपण जे विचार करतो ते विचार चांगले आहेत की वाईट आहेत हे ओळखण्याचे एक सोपं सूत्र आहे. ज्या गोष्टींचा विचार केल्यानं आपल्या मनाला शांती मिळते, आपलं मन प्रसन्न होतं, डोक्यातील टेन्शन निघून जातं, जीवनात समाधान आल्यासारखं वाटतं, ते विचार नेहमी चांगले विचार आहेत असं समजून जायचं असतं. श्रोतेहो, ज्या विचाराने आपल्या मनाला त्रास होतो, जीवन जगणं मुश्किल झाल्यासारखं वाटतं आणि ज्या विचारानं संकट आल्यासारखं वाटतं, असं विचार हे वाईट विचार असतात हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं जर जीवनात ज्या विचारामुळे आपल्याला त्रास होईल असं विचार करणं सोडलं तर आपल्या जीवनात कधीच टेन्शन आणि मानसिक त्रास होणार नाही. श्रोतेहो, चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची सवय ही आपण स्वतःला करून घेतली तर आपलं भविष्य हे चांगलं घडत असतंय. आपल्या जीवनात पुन्हा त्रासदायक जीवन जगण्याची आपल्यावर ही वेळ कधीच येणार नाही, इतकाच विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आशीर्वाद हे विकत घेतले जात नसतात, तर ते मिळवावे लागत असतात. कठीण प्रसंगी कोणाला तरी साथ देऊन किंवा कोणाच्या तरी आनंदाचं कारण बनून. अत्तराची बाटली ही कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरं कधीच बसत नसतात. त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळत असतो. त्याचप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्यानं आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक धडा असतो, पण सगळेजण तो मोठ्यानं वाचून दाखवत नाहीत. घाम गाळून कमावलेली संपत्ती ही कधी सरत नाही आणि दुसऱ्यांच्या घामाची घेऊन जमवलेली संपत्ती कधी संततीला सुख भोगू देत नाही. जगणं आणि जगून दाखवणं यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जगताना आपण स्वतः कुठेतरी जळतो. पोटा पाण्याचा कामधंदा सोडून स्वार्थी नेत्यांच्या पाठीमागे लागून कार्यकर्ता होण्यापेक्षा आपल्या मायबापाचा आधार बनून परिवाराचा कर्ता व्हा आणि 5 वर्ष नव्हे तर आयुष्यभरासाठी सुखी राहा. कुणाचं धन पाहून नाही तर त्यांचं मन पाहून नातं सोडा, कारण धनावर प्रेम करणारी माणसं मनावर फक्त हक्क गाजवत असतात. जोपर्यंत हातापायात जीव असतो तोपर्यंत फक्त हेवा देवा चालतो. एकदा का माणूस गेला की मग तो परिवारासाठी भिंतीवरील देव ठरत असतो. सत्याची भूक ही सर्वांनाच लागते, परंतु सत्य जेव्हा सत्य समोर वाढल्या जातं तेव्हा बहुतेक लोकांना त्याची चव ही कडवी लागत असते. ज्या मनात संशयाचं जाळं पसरतंय त्या जाळ्यात प्रेम आणि विश्वासाचा श्वास हा गुदमरून अंत होतो. आजकाल लोकांचा बराच वेळ हा अनोळखी लोकांना आकर्षित करण्यासाठी जातो आणि जवळच्या लोकांना दुर्लक्षित करण्यातच पार पडतो. शांत असलेला माणूस आग तेव्हाच बनतो जेव्हा त्याला चारही बाजूनी थंड करण्याचा प्रयत्न होत असतो.
प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असताना डोळं उघडं ठेवून आजूबाजूला नजर फिरवत चला. कोण कधी कसा आडवा येईल हे सांगता येत नाही. कोणीही कुणासाठी मरत नसतं, कोणीही कुणासाठी खपत नसतं. असं फक्त मतलबीपणाचं बोलणं झालं. जो तो आपापल्यासाठी जगत असतो तसंच आपणही वागावं. हल्ली नात्याची बनावट काहीशी अशा प्रकारे होते. वरून छान सजावट आणि आतून मतलबी मिलावट होत आहे. नाद हा प्रत्येक गोष्टीचा असावा, मात्र वाद हा कुणासोबतही नसावा. पैसा तर फक्त जगायला लागतो, मात्र जगण्यासाठी तर आपली जीवाभावाची माणसं जवळ लागतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं ही जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत. जीव जळलेल्या कोणत्याही गोष्टीतून तिचं मन सहजासहजी बाहेर पडत नाही. पण एकदा तिनं गोष्ट सोडून दिली की पुन्हा मात्र त्यासाठी ती कधीच धडपडत नाही आणि मागं वळून सुद्धा पाहत नाही. आजच्या काळात चूक करणारा हा चुकीचा नाही, तर चूक दाखवणारा चुकीचा आहे. व्यसन करून फक्त वेळ वाया जातो, परिस्थिती मात्र तशीच राहते. काही रम्य आठवणींचं नजराणं हे देण्याचं सामर्थ्य भूतकाळात असतं. सन्मान आणि सौजन्य वयानं लहान असो किंवा मोठा, प्रत्येक व्यक्तीला योग्य सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक आपण दिली की घरातील लहान मुलं सुद्धा तसंच वागायला लागतात. आपलं घर हेच मोठं संस्कार केंद्र असतं, हे कधीही विसरता कामा नये. शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी स्त्री खूप सुंदर असते. नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. खूप नशीब लागतं समजून घेणारी, काळजी करणारी, जीव लावणारी, वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी बायको भेटायला. समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होत असतात. जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण देऊन निघून जातात. शरीर म्हणतं आराम कर, मेंदू म्हणतो पैसा कमव आणि मन म्हणतं आवडत्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ घालव.